येस सिम्मी, माझं ठरलंय. ओ नो प्लीज, तुमची एखादी फालतू बिझनेस आयडिया मला सांगणार असाल ना तर नका सांगू. मी आधीच खूप वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. कसं कळतं ग तुला सगळं? हे बघ, माझी आयडिया बिझनेस संदर्भातच आहे, पण फालतू नाहीये. हा, त्याच्या मागे विचार आहे, विचार. बोला बोला पटकन बोला. हे बघ, आपण जर मिनरल वॉटरचा बिझनेस केला तर. वा, सॉलिड. आहे ना? आवडली ना? हा. म्हणजे आता जिथे गरीब लोकही फालतू गरीब लोकही मिनरल वॉटर अफोर्ड करायला लागलेत, तेव्हा तुम्हाला हा बिझनेस करायचा सुचतोय. नाही 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 नाही. हे बघ, त्याच्या मागचा थॉट समजून घे. थॉट आहे. हो का? ओ माय गॉड, माहितीच नव्हतं मला. सांगा सांगा तुमचा थॉट सांगा. हे बघ, मिनरल वॉटर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याचे साईड इफेक्ट असतात. शिवाय लोकांना पाणी देणं हे पुण्याचं काम आहे असं म्हणतात की नाही. हा, मग आपलं काय होईल की आपला बिझनेस पण होईल आणि आपलं नुकसानही होईल. सत्यजित, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती? तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्हाला बिझनेस कसा करावा हे कळत. हो ना. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की बिझनेस का करावा हेच तुम्हाला कळत नाही. पैशांसाठी. सत्यजित, बिझनेस हा पैशांसाठी केला जातोय, पाप पुण्यासाठी नाही. प्लीज प्लीज, आता तुम्ही ना तुमच्या टोकार आयडिया ना मला देऊन खरंच माझा वेळ वाया घालू नका. हे बघ, माझी आयडिया तुला जर आवडली नसेल ना तर ती तू सोडून दे. पण तू तुकार म्हणावं, एवढ्या माझ्या आयडिया वाईट नसतात. आठवतंय का तुला मागे तू तो बिझनेस करणार होतीस, कुठला तो आपला ब्युटी प्रॉडक्ट. काय केलं होतं? कोरफडीचं झाड पपई एवढं मोठं दाखवलं होतं. पप्पानी सांगितलंय मला सगळं, त्यामुळे मला तू बिझनेसचं सॉरी. हॅलो मॅडम, एक टिप द्यायची होती. बोल पटकन. प्रत्येक वेळी मीच काय आधी बोलायचंय? तुम्ही पण काहीतरी बोला ना. म्हणजे मला माझ्या कामाचा मोबदला हवा आहे. तू कोणाशी बोलतोयस कळतंय ना तुला? कुणाशी बोलतोय तेही माहिती आणि कुणाबद्दल बोलायचंय तेही माहिती. नाही देत, जा. राहिलं मग, ठेवतो मी फोन. बाय. रिक्षा. हो मॅडम, तुम्ही ऑफिसला काय? बसा बसा बसा, पटकन बसा. तुम्ही काय नेहमीच तुमच्या अशा श्रीमंत गिराईकांचे फोटो लावतात का रिक्षात? नाहीतर काय मॅडम, एवढा भला मोठा माणूस माझ्या रिक्षात बसतो, त्याचा फोटो जर लावणारच ना मॅडम. अहो, ज्या दिवशी त्यांची ओळख मला पटली ना त्या दिवशी मी रिक्षा स्टँड वरती ना पेढे वाटले, पेढे. हा, बरं मॅडम, माझ्या ड्रायव्हिंग बद्दल सर तुम्हाला काय बोलले का? नाही. हा, मग माझं ड्रायव्हिंग नक्कीच चांगलं असणार आहे. हा, अगदी सफाईने खड्ड्यातून गाडी बाहेर काढतो, बाजूच्या गाडीला टच न करता ओव्हरटेक करत असतो, असं काहीतरी बोलले असतील ना मॅडम? अहो, मला काय नाही बोलले. तुम्हाला ते भेटतील ना तेव्हा तुम्हीच त्यांना विचारा. अहो, ते तर मला भेटतच असतात की. का? आता तुम्हीच बघा की, त्यांचं नाव पण लिहिलंय मी. घाबरू नकोस, हेच तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलंय मी. याआधी मी न मागता न सांगता मला सगळी मदत करत होता. आत्ताच काय झालंय की हा अडून बसलाय? हो, ह्याच्याकडे नक्कीच यश बाबतची काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन असणार, म्हणून हा. बोला मॅडम. इन्फॉर्मेशन बोल. माझा मोबदला देणार. कधी? आधी इन्फॉर्मेशन ऐकणार, ती जितकी महत्वाची वाटते तितके पैसे वाढवून देणार. ठीक आहे.
तुमच्या यश साहेबांनी अगदी तडकाफडकी एक नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तशी बिल्डिंग जरा जुनी आहे. सूर्यानगर ठाणे हे लोकेशन आहे. आणि आता माझ्या पैशाचं बोला. तुझे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचलेले असतील. नक्की काय प्रकरण आहे? प्रॉपर्टी ते पण जुन्या बिल्डिंग मध्ये का? कशासाठी? यशवर्धन चौधरी, नक्की काय चाललंय काय तुमचं? एक्सक्यूज मी सर. अने सर, अग्रीमेंट बद्दल बोलायचं होतं. बोल. नाही म्हणजे हेच विचारायचं होतं की ते मी बनवू का तुम्ही? तुला करायचं असेल तू करून दे, नो प्रॉब्लेम. मी मध्ये काही बोललं तर चालेल का सर? शुअर. ओके. नेहाची अग्रीमेंट तयार आहे. यश सरांनी स्वतः ते तयार करून घेतलं. तुम्ही पुढच्या 5 मिनिटात केबिन मध्ये या. आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू आणि डन करून टाकू. ओके? पाच मिनिटात. ओके सर, थँक्यू. दोन मिनिटात आपल्याकडे अग्रीमेंट येईल. मला वाचायचं ते काय. काही गरजच नाही वाचायची. तू स्वतः. ओहो, थँक्यू सो मच फ्रेंड्स. येस. तर हे आहे तुझ्या मालकीच्या म्हणजे नेहाच्या घराचं नवीन अग्रीमेंट जे मी स्वतः तयार केलं. तू तयार केलंयस म्हणूनच मला ते बघायचंय. मला बघू दे. इकडे आहे. काहीही गरज नाहीये ब्रो. हे अग्रीमेंट तयार करताना मी फक्त आर्थिक नाही तर बौद्धिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, भौगोलिक सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग तयार केलाय. हे जे एवढे मोठे मोठे शब्द तू वापरतोयस ना, तर म्हणूनच मला बघायचं तू एक्झॅक्टली काय गरज केलं. नाहीये ना नाही पण. गरज आहे. अरे नाही यार, मला तू- बघू दे समीर. मला 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 बघू दे ना समीर. काय चाललंय तुझं? सोड ते अग्रीमेंट बघायची गरज नाहीये. मी कमिन सर? शुअर. नेहाजी अग्रीमेंट तयार आहे. आता फक्त सह्या करायच्यात. फॉर्मॅलिटी झाल्या की सगळं डन डना डन डन. नेहा, सर, अग्रीमेंट साईन करायच्या आधी माझी अट एक. काय अट आहे? डिपॉझिट देण्यासाठी माझ्याकडे फार पैसे नाही आहेत. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. मी 20-25 हजार फार फार तर देऊ शकते. नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. पण ते जमा करायला मला थोडी मुदत लागेल. नो 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 नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकीच्या अटी तुम्ही सांगा. ऍक्च्युली नेहा, अग्रीमेंट म्हणजे रेडी आहे. फक्त मला परत एकदा जरा बघायचं होतं. काही राहिलं असेल तर ते अपडेट करून मी देतो. पण तुम्हीच म्हणाला ना की अग्रीमेंट तयार आहे, येऊन साईन करून जा. नाही तयारच आहे आ- अग्रीमेंट. आ- यश सरांनी स्वतः तयार केलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या आणि लगेच आपण सह्या करून टाकू.